विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई करावा काय सेटिंग आहे काय नाही हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी महान वैष्णव हनुमंतराय यांच्या मुख्य ग्रामदैवत त्या दैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार आज त्या मंदिराचा कलशारोहण सोहळा कलशारोहण सोहळ्यानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आज हरिदिनीनिमित्त कलशारोहणाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा आहे गुरुवर्य मारोतराव महाराजांची सेवा आहे गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांचीही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आलेली ही सेवा सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत देवाचे लाडके लढिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज नरशिकर एक ऑपरेटर नवीन आहे का होय व्यवस्थित चालव की पंढरपूर निवासी यांचा 3 चरणाचा अभंग असून कलशारोहण सोहळ्यातील असणारा हा अभंग आहे महाराज आजच्या अभंगामध्ये आपला अनुभव स्पष्ट करतात सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे तर जसे आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू विठ्ठल विकोवाला माईक चकवण्यात विको बरोबर आहे हे यार काय घडी घडी काय बरोबर आहे ती हे पुढे बसायला सर मंदिराचा कळस बसला की काम संपलं नाही देऊळाच्या कामा कळसून आणवारा जोपर्यंत मंदिराचं काम संपत नाही विको काहीच सोडू नको आवाज मोकळा सोडा जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत समजाव मंदिराचे काम शिल्लक आहे कळस बसला की काम झालं बिल्डिंग केवढीही बांधा त्याचे काम शिल्लक आहेत 12 ताळ काढली एक जणानं 12 ताळ पुण्याला चला म्हणला महाराज आपल्या घरला गेलो 12व्या मजल्यात नेलं उगं वरी लागू द्या म्हणला पाय अरे त्याला म्हणलं आमच्या पायानं आम्हालाच घरं नाही तू कुठं नेतो सोडून वरच्या सलापाव नेलं 12व्या सलापाव तरी गजाळ्या वरी दिसायला
त्याला म्हणलं एवढे ताळ काढून आता गजाळ्या काढा काढ्या, जमलं तर 13वा ताळ काढायचा आहे म्हणलं. किती करा घराचं काम संपत नाही, पण मंदिरावर कळस बसला की मंदिराचं काम संपलं. परमार्थामध्ये शेवट आहे. जिथं शेवट आहे तो परमार्थ आहे, जिथं शेवट नाही तो संसार आहे. जिथं शेवट आहे तो परमार्थ आहे, जिथं शेवट नाही ते संसार आहे. काहीच लागत नाही तो परमार्थ आहे, आणि काहीच पुरत नाही ते संसार आहे. काहीच लागत नाही परमार्थासाठी. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. परमार्थ करायला काही सायास लागत नाही, प्रपंच करायला सायास आहे. इथं काय सायास आहे? काही न लगे, इथं काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो. काहीच नाही तो परमार्थ आहे, सर्वातून अलिप्त आहे, मुक्त अवस्था तो परमार्थ आहे. काहीच पुरत नाही तो संसार आहे. कितीही बंगले बांधा कमीत पडत आहे. कळस बसला की आमचं काम संपत. तसे मनुष्य जीवनामध्ये 2 धुरे आहेत. एक पूर्ण जीवन आहे आणि दुसरं उग्र जीवन आहे. उग्र जीवन असेल पण ते पूर्ण जीवन नाही, ते अपूर्ण जीवन आहे. गोदावरी गंगा त्र्यंबकेश्वरून निघाली असताना कुठं कुठं गोदावरी गंगेनं उग्र रूप धारण केले. 2 रूप आहेत गंगेला, एक पूर्ण जीवन आणि दुसरं उग्र जीवन. असे आपले 2 जीवन आहेत, एक उग्र जीवन आणि एक पूर्ण जीवन. वाहत असताना पैठणला गोदावरी गंगेनं उग्र रूप धारण केलं. उग्र आहे पण पूर्ण नाही. ओक पुढे, पुढं वाहते, ओक पुढे. पुढे आल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं गोदावरी गंगेनं उग्र रूप केले, पण पूर्ण नाही. पूर्ण कधी आहे? ज्या दिवशी गंगा समुद्रामध्ये मिसळली. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे. अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा समुद्रात मिसळली की गंगा संपली, समुद्र झाला. गंगेचा ओघ संपला, इथं गंगा मुक्त झाली. गंगेला किती रूप आहेत? 2 रूप आले, एक उग्र रूप, एक पूर्ण रूप. एक उग्र जीवन, दुसरं पूर्ण जीवन. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये 2 जीवन आहेत. एक पूर्ण जीवन आहे
आणि एक उग्र जीवन आहे. माणसानं पूर्ण जीवनाकडे जावं, उग्र जीवनाची वाटचाल कधी करू नये. उग्र जीवनापेक्षा पूर्ण जीवन श्रेष्ठ आहे. केवढंही उग्र जीवन असेल तर पूर्ण जीवनापुढं उग्र जीवनाला पाये टेकवावं लागतात. उग्र जीवनापुढं पूर्ण जीवन श्रेष्ठ आहे. म्हणून उग्र जीवनाला पूर्ण जीवनापुढं पाया पडावं लागतंय, झुकावं लागतंय. ज्यानं देव अंतःकरणामध्ये साठवला त्याचं पूर्ण जीवन आहे. अजून देव साठवायला वेळ आहे. उग्र जीवन असेल पण पूर्ण जीवन नाही. जोपर्यंत मुक्त अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत पूर्ण जीवन नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेन. जन्मावं मरावं, जन्मावं मरावं, पण मुक्तावस्था प्राप्त झाली तिथं जन्म मरणाला स्टॉप. त्याची सरली यरधार. झाला सुफळ व्यापार विठाला विठाला. पुल्लली कारणे साधू संतांचं जीवन पूर्ण जीवन आहे महाराज. ते मुक्त आहेत. तुमचं आमचं उग्र जीवन असेल पण अपूर्ण जीवन आहे, पूर्ण नाही. काही माणसं मोठी असतील, खूप खूप मोठा आहे, मंत्री असेल पण पूर्ण नाही. पुन्हा जन्माला यावं लागतंय. आमच्या तुकोबाऱ्याचं जीवन पूर्ण जीवन होतं. आमचे श्रीगुरु मोतीराम महाराज पूर्ण जीवन होतं, स्वतंत्र जीवन महाराजाचं. माणसानं स्वतंत्र जीवन शिकायचं बघत जा. स्वतंत्र जीवन शिका. या लोकाला आल्यास माणसानं स्वतंत्र असं जाऊ, परतंत्र नसू नये. आपण परतंत्र आहेत. साधू संत हे स्वतंत्र असतात. इथं यायचं त्याच्या मनावर आहे आणि कवा जायचं त्याच्या मनावर आहे. विठाला विठाला. म्हणजे श्री गुरु मोतीराम महाराजाच्या मनावर याचं, मनावर जायचं. तुकाराम महाराज सांगून वैकुंठाला गेले. जात असताना महाराज देह घेऊन गेले आणि श्री गुरु मोतीराम महाराज देह ठेवून गेले. एवढाच फरक. गुरुवारी काकानं महाराजाचं वर्णन करी जाऊ चरित्र. मोठ्या माणसाचं वर्णन करायला सज्जनोत खरंच मोठे माणसं लागतात. आपल्यासारख्या वाणीनं काय वर्णन होईल? काय वाणू आता नपुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी. मोठ्याचं वर्णन करायला मोठे लोक लागतात. महाराजानं वर्णन करी जाऊ महाराजाचं. विठाला विठाला. आले स्वतंत्र आले. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आले ते स्वतः. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. 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 एकंदर शिका पाठविला ह्य लोका. 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 आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. 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 एकंदर सिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक.
आले साधू संत स्वतःहून येत असतात. तुम्हा आम्हाला यावंच लागतंय. नाही आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जरूसी, बोलिले जरूसी. सात भावे वरताया, सात भावे वरताया. संताचे मार्ग आडराने भरले, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. जाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आम्ही नामाचे धारक, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशासाठी आलो? तिथं स्वतंत्र जीवन. यायचं मनावर आहे, कवा जायचं ह्याच्या मनावर आहे. स्वतंत्र आहेत आपण, परतंत्र आहेत. आपलं यायचंही म्हणाव नाही आणि जायचंही म्हणाव नाही. श्री गुरु मोतीराम महाराज स्वतंत्र जीवन का? पूर्ण जीवन महाराज तेच. कवा याचं मनावर आहे, कवा जायचं मनावर आहे. लोक घर बांधायचे मुहूर्त काढतात, कोणी लग्नाचे मुहूर्त काढायले, पण आमच्या श्रीगुरु मोतीराम महाराजांना मरणाचं मुहूर्त काढलं. कोण काढते मरणाचं मुहूर्त? वाळवंटात गाथा वाचवालीत महाराज, काळ आला. महाराजाला सासूल झाला. महाराजानं पाहिलं, कोण आपण? महाराज मला काळ म्हणतात. काळ बरं येणं केलं, आपला परिहार घ्यायला आलो म्हणले. महाराज म्हणले, तू कोण आमचा परिहार घेणार? वापस केला तो काळ. आमच्या मनावर कवा याचं कवा जायचं, तू कोण आमचा मालक आहेस का? काळावर सत्ता, हे पूर्ण जीवनाची सत्ता आहे. पूर्ण जीवनाचा अधिकार काळावर आहे. पूर्ण ज्याचं जीवन नाही त्याची काळावर सत्ता नाही, काळ त्याच्यावर सत्ता करते. विठाला विठाला पूर्ण जीवन म्हणजे मुक्त जीवन. महाराजानं काळाला वापस केलं आणि भटजीला बोलून घेतलं. भटजी, हे शरीर म्हणले आता लय जुनं झाले, टाकून द्या म्हणतो, दुसरं परिधान करा. जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विढीजे, तैसे देहांतरात ते स्वीकारिजे चैतन्य नाथ. आता नवं घ्यायचं म्हणे, हे टाकून द्यायचं शरीर. कोणता वेळ चांगला आहे काढा बरं म्हणली पंचांग. ते भटजी म्हणाले, महाराजाला वेळ आपण कसा काढून द्यावं? महाराजानं 5 रुपये दक्षिणा पंचांगावर ठेवली आणि भटजीला मुहूर्त बघायला लावलं. त्या ब्राह्मणानं सांगितलं, महाराज श्रावण वद्य चतुर्थीसह पंचमी आहे, वार गुरुवार, दुपारून 3 वाजता पुष्य नक्षत्र लागतंय. हा वेळ विशेष दिसायला आहे, बघा तुमचं म्हणणं कसं आहे. महाराजानं ती तिथी वार वेळ लिहून घेतली. सगळ्या परिसरात सांगितलं, या तिथीला आम्हाला जायचंय 15 दिवसांआधी. पुन्हा सांगितलं, गेल्यावर सगळ्याला येऊ द्या म्हणले. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही, सगळ्याला बघू द्या. फुगणार नाही, नाही ताटणार नाही, दुर्गंध सुटणार नाही. ब्रह्मीभूत काय महाराज, ती कशाला ताटल, कशाला फुगल आणि कशाला दुर्गंध येईल. विठाल विठाल ब्रह्मीभूत
आनंद काया होत असे कीर्तने. भजन करून करून महाराजाचं शरीर ब्रह्मीभूत झालं. राम म्हणता रामच होई जय. देव झालं शरीर. महाराज देव झाले नवल नाही, महाराजाचं शरीरही देव झालं. विठाला विठाला त्याच वेळेला श्री गुरु मोतीराम महाराजांनी आपला देह विसर्जन केला. त्याच वेळेला सुरू झालं भजन. महाराज बंगईत भजन चालू आहे. महाराजांनी काही जवळल्या माणसाला बोलून घेतला. अरे देह ठेवीत असताना म्हणले मुलाच्या मांडीवर ठेवावं, नाही तर गुरुच्या साक्षीनं ठेवावं. महाराज ब्रह्मचारी होते, मुलगा नव्हता. गुरुला बोलवावं, पण दत्त बाबा महाराज ठाकूरबुवा यांची महाराजाला माळ. हे होते पंढरपूरला चातुर्मासाला. निवृत्ती महाराज दैटणेकर ठाकूरबुवा यांनी कीर्तनला उभं केलं, म्हणून त्याचे नातू बापूसाहेब महाराज ठाकूरबुवा दैटणेकर महाराज म्हणले हेला घेऊन या. आणलं. सर्व तो पाहिला पराक्रम उपक्रम. महाराज म्हणे लोक काही चर्चा करतात. महाराजाच्या जवळ गेले. श्री गुरु मोतीराम महाराजचा हातात हात धरून म्हणले महाराज बरी आहे का तब्येत. महाराज म्हणले तब्येत चांगली आहे, पण आपल्याला कीर्तन करायचं आहे. महाराज म्हणले कीर्तन केल्यापेक्षा मी म्हणतो प्रवचनच करावं. ह्याला वाटलं एवढ्या गर्द्यात कुठं कीर्तन करीत बसावं, प्रवचन घंटाभर करून निघून जावं चटकन, त्या गोंधळात कशाला पडावं. पण महाराज म्हणले बापूसाहेब महाराज प्रवचन तर तुमचं गोड लागते, पण कीर्तन करू लागलात की तुम्ही कसे कृष्णरूपच दिसतात. त्यार्थी सगळा फळ्याचा परिसर महाराजाला कृष्णरूप दिसत होता. हे श्री समस्त वासुदेव आयसा प्रचिती रसाचा ओतला भाव. मग भक्ता माजीराव ज्ञानिया तोची. सर्वाभूती पाहे, जिकडं पाहे तिकडं ब्रह्म. सुरू झालं कीर्तन. महाराज टाळ्या वाजवालेत कीर्तनात. जो ग्रस्त टाळी वाजून भजन करतो तो देह ठेवीत असते का म्हणले. महाराजांना आधीच कीर्तन 15 मिनिटानं सोडलं. 15-20 मिनिटं. महाराजाला कळालं महाराज कीर्तन सोडलं म्हणा महाराजानं. महाराज म्हणले अरे सोडलं तो सोडू द्या, लांबवा म्हणू नका. मालकाला कीर्तन लांबवा म्हणल्यास काम सांगितल्यासारखं होते. आता आपण हरिपाठ घेऊ. हरिपाठ सुरू केला. कारण श्री गुरु मोतीराम महाराजाचं एक भजन असं आहे, एकही भजन हरिपाठाच्या सांगतेशिवाय झालं नाही. प्रत्येक भजनाची सांगता ही हरिपाठानं झाली. काकड्याचं भजन हरिपाठ, धुपारतीला हरिपाठ, गाथ्याचं भजन झालं की हरिपाठ, पूजेचं कीर्तन झालं की हरिपाठ, दिंडीहून आलं तरी हरिपाठ. विठाल कुंडली कबर विठाला. हरिपाठ. नामदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान म्हणणं, महाराजानं डोळे झाकणं. बापूसाहेब महाराज थोडे बाहेर बसले. गुरुवर्य मारुतराव महाराजांनी त्यांचा थोडा टाईम घातला. ते महाराजाला कळालं. धोंडाबाईच्या घरी चहा प्यायला गेले. ते तिथं चहा करायला महाराजांना वेळ केला. महाराज म्हणले बाई या चुलीवर चहा करू नको, चूल पेटलेली ती लवकर चहा होईल. येस आर बाहेर काढ म्हणले, गंगाचं पाणी आणून चूल सारव आणि पुन्हा महाराजाला चहा कर. हे गुरुवारी मारुतराव महाराजाशी हुशारी. वेळ विलंब करायचा. पुन्हा गंगाचं पाणी आणून चूल सारवलं, पुन्हा चहा केला. चहा पेला न पेला की वार्ता कळाली. बापूसाहेब महाराजाला घेऊन गुरुवारी मारुतराव महाराज गेले. त्यावेळेस महाराजापाशी खूप दाटवा झाला. गुरुवारी महाराजानं लांबूनच हाक मारली, महाराज टायमाकडे बघू नका, गुरु आलेत. बापूसाहेब महाराजाकडे बघा. महाराजानं झाकलेले डोळे उघडे.
बापूसाहेब महाराजाचा हातात हात घेऊन रामकृष्ण हरी म्हणत आपला देह विसर्जन केला. स्वतंत्र जीवन कोणालाच गेलेलं येता येते, कोण सांगून देह ठेवित आहे नाही. मरणाचं मुहूर्त काढायची शक्ती या लोकात का? पूर्ण जीवन आहे, स्वतंत्र आहेत. कवा जाचं ह्याच्या मनावय, कवा याचं ह्याच्या मनावय. मुक्त पुरुषाचं जीवन. विठाला विठाला साधू संताचं जीवन हे मुक्त जीवन आहे, पूर्ण जीवन आहे. तुमचं आमचं सामान्य जीवाचं जीवन हे उग्र जीवन असेल, पण पूर्ण जीवन नाही, अपुरं जीवन आहे. म्हणून जन्म घ्यावा लागतो. म्हणून उग्र जीवन श्रेष्ठ नाही, पूर्ण जीवन श्रेष्ठ आहे. पूर्ण जीवन करायचा प्रयत्न करा. उग्र जीवन किती असेल, कुठं श्रेष्ठ आहे. स्वर्गातला इंद्र इंद्र होता, पण पूर्ण जीवन नाही. अहिल्याच्या दारापुढं भोग मागाय उभा राहिला, पूर्ण जीवन नाही. आस पुढे पृथ्वीचा राजा रावण, पण सीतेच्या गुंफे पुढं भीक मागाय उभा राहिला. पूर्ण जीवन नाही. उग्र जीवन ठरलं, पण पूर्ण नाही. शिवाजी राजे होते. उग्र जीवन आहे राजाचं. महाराजांना सांगत जावं काकानं, तुकाराम महाराजाचं कीर्तन चालून राजाची स्वारी निघाली. रात्रीचा समय, मंदिरापुढून राजे जात असावत. भजनाचा आवाज त्या घोडीच्या कानावर आला. तेव्हा असे माईक नसतील, एवढा समाजही नसेल कीर्तनाला. आता खूप परमार्थ वाढला महाराज, नाही खूप समाजही खूप आहे, परमार्थ पुष्कळ आहे. खूप कीर्तनकार आमच्यासारखे खूप महाराज लोक, टाळकरी मंडळी, भागवतकार पुष्कळ झाले महाराज. परमार्थ वाढला, पण उतार येणा झालाय. विठ्ठल विठाला 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 विठाला. महाराजांना सांगायचं, एक म्हातारी बाई अंगणामध्ये अशी बसली. 2-3 धोंड्याची गरिबीची चूल, एवढभर काम केलेलं त्या बाईनं. तेव्हा आपलं चूल पेटवले, 2-4 गौऱ्यामध्ये टाकल्या, ते भरत्या ठेवला. वरीत पाणी टाकलं, उकळी फुटली की वरणाभर डाळ टाकली. ती डाळ शिजायली. ते शिजत असताना ते फेस यायलाय, ते वरी येत भरत्यातून खाली पडायलाय. ती म्हातारी म्हणू लागली, सुनबाई डाळ उतू चालली, जाळ कमी करा. डाळ उतू चालली, जाळ कमी करा. त्या सुनानं सांगितलं, डंगरे गप, डाळ उतू जायना झाली, डाळ बुडालाच आहे. डाळीच्या मळाचा फेस उतू आलाय. तसा निका परमार्थ बुडालाच आहे, परमार्थाचा मळ उतू आलाय. विठ्ठल उल्लली कवर शिजल्यावरी जाळ, वाया जायाचे ते मूळ, वाया जायाचे ते मूळ, वाया जायाचे ते मूळ. शिजल्यावरी जाळ, वाया जायाचे ते मूळ, वाया जायते मूळ, वाया जायते मूळ. असा फेत उतू जात आहे. असा परमार्थ खूप वाढला महाराज, पण उताराचा पत्ता नाही. उतार असा विठ्ठल विठ्ठल. बडा समाज असेल, महाराज कीर्तनामध्ये मग्न झालेले,
ते आवाज घोडीनं ऐकले असती घोडी पुढं जाईना. राजाची घोडी काशी होती, पुढं येस आहे का आपेस आहे हे आधीच घोडीला कळायचं. कोण्या कामाला जर जायचं असेल, येस असेल तर घोडी सज्ज राहायची, उठून उभी राहायची. आणि आपेस जर मिळत असेल तर घोडी उठायचीच नाही. राजे येऊन वापस जायचे, आज कामात येस येत नाही. महाराजाच्या घोडीला कळत होतं येस का आपेस. राजे विचार करतात घोडी पुढं जात नाही, त्या अर्थी काय आपेस आहे का आपल्या कामामध्ये. माग करून पाहिलं तर भजनाचा आवाज आला. अरे गड्या, घोडीला कीर्तन ऐका वाटायला म्हणले. तुकाराम महाराजाचं कीर्तन घोडीला ऐका वाटत होतं, आमचं कीर्तन माणसाला ऐका वाटेना. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज नाहीत. किती जन्म घ्यावं लागतात की महाराज. मौली म्हणजे 22 जन्मे बाबा बाळ छंदो, एक जन्म का चाला. आपल्याला तर किती कोटी घ्यावं लागतात की. महाराजानं घोडी सोडली, उतरले आणि कीर्तनात येऊन बसले. भूक लागली का? हुशार लेकरू. विठ्ठल विठ्ठल उड्या मारीत मारीत महाराज असे पाठशी फिरले, त्या अंगावर ठिगळ दिसलं राजाला. राजे राज्यात गेले, विचार करू लागले एवढं मोठं रत्न आपल्या देशात जन्माला आलंय, अंगावर वस्त्र नाही. काय संपत्ती द्या वाटेल तेवढी राजानं संपत्ती भरली आणि देहूला वाट लावली. सोन्याचे नजराने, कपडे, ते दिवट्या, छत्री, घोडे, झेंडे, घोडे. आला प्रधान सकाळी. महाराज भजनाला निघून गेले. भामचंद्र महाराजाचं घर विचारले तर महाराज आहेत का? आहे बा म्हणले, हे समोरचा वाडा दिसतंय ते महाराजाचाच म्हणजे, बोळीतून जा मध्ये. जेजाबाई भाकरी करत होते. आहे का कोणी घरी? शिवाजी राजानं नजराना पाठवून दिलाय म्हणले, हा नजराना उतरून घ्या. जिजाबाई बोलायला फटकळ होत्या पण मोठ्या अधिकारी होत्या. जिजाबाईनं सांगितलं, हो कोणी रिकामं नाही घरी, उतरून घ्याला. आला तसा लागा वाटायला. एवढा नजराना सोन्याचा आज कोण्या महाराजाच्या बायकोनं वापस केला असता. जिजाबाई बोलाय फटकळ पण अधिकारी. ते डोकं म्हणले, अहो त्या बाईच्या डोकं परिणाम आहे, महाराज खाली आहेत, वाळवंटात जा. वाळवंटाला आले. गुरकी पोर म्हणले, आताच भामचंद्र गेली महाराज. वाळवंटात ज्या धोंड्यावर महाराज भजन करीत होते त्या धोंड्यावर नजरानं उतरून ठेवला. घोड्यावर बसून प्रधान महाराजाला आणाय गेले. त्या धोंड्यात एवढं वैराग्य, धोंड्यानं नजरानं उचलला, इंद्राणीच्या डोहात हेबाळला. ती राहिलेले प्रधान म्हणू लागले, बापरे, धोंड्यात एवढं वैराग्य, त्या महाराजात काय वैराग्य असेल. वरून महाराज खाली आले, ते नजरांना डुबायलेला पाहिला सोन्याचा. ते दिवट्यान, छत्रीन, ते कपडेन, घोडेन. महाराज म्हणजे राजे, आणि हे आम्हाला काय करायचे? दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे. तेवढा नजराना वापस केला. राज्यात गेल्यास राजे क्षीण झाले. काय माझं चुकलं असेल, राजानं नजराना वापस का केला? प्रधानानं सांगितलं, राजे ज्या धोंड्यावर नजराना ठेवला त्या धोंड्यानं नजराना हिबाळला, इंद्राणीच्या डोहात टाकला. महाराजाला पहाट 4 वाजता लक्षात आलं, महाराज क्षीण झाले. सकाळी राजे उठले आणि देहूला आले. तुकोबाराच्या पुढं साष्टांग दंडवत घातलं. राजे म्हणले, महाराज आपण कोण आहेत मी ओळखलं नाही, क्षमा असावी. आपला अधिकार आज कळाला. महाराज म्हणले, राजे तुम्ही देशाचे राजे आहेत, तुम्ही देशाचे राजे आहेत. आम्ही त्रिभुवनातल्या वैभवाचे मालक. का म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, का म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे. परी नाही कोणाचे उणे पुरे,
परी नाही कोणाचे उणे पुरे तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे परी नाही कोणाचे उणे पुरे परी नाही कोणाचे उणे तुका म्हणे आम्ही राज्य त्रिलोकीचे त्रिभुवनातल्या वैभवाचे आम्ही मालक आहे. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी त्रिभुवनातल्या वैभवाचे आम्ही मालक आहेत. त्रिभुवनातल्या वैभवाचे राजे आहेत. आम्हाला काय करायची राजे ही संपत्ती. तुम्ही देश बाहेरून सांभाळा आम्ही देश मधून सांभाळतो. नाही मी म्हणतो शिवाजी राजे जन्माला आले नसते हिंदू बघायला मिळाला नसता इथून तिथून सुनताच आदाबच घालायचं काम होतं. उपकार हे शिवाजी राजाचा आहे. विठाला विठाला आज जे आपल्या परिसरात जे मुस्लिम आहेत हे मुस्लिम नाहीत हे हिंदू आहेत. ते मुस्लिम झाले काही काही मन आहे बघा मारून मुसलमान हे हिंदू आहेत. विठाला विठाला हिंदू मुस्लिम आहेत हे आपलेच आहेत. हे उपकार शिवाजी राजाचा. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जन्माला आले मी वारकरी संप्रदाय पाहायला मिळाला. हे भजन कीर्तन माळ करीन टाळ करीन नाही तर सगळं ज्ञान ब्राह्मणाकडेच गेलं. तर ब्राह्मण मंडळी नाकातच घुमायचे तांकन तुंपन दंदच करायचे. उपकार आमच्या ज्ञानोबरायचा आणि तुकोबरायचा आहे. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया तुका झालासे कळसन भजन करा सावकाश. हा संप्रदायाचा पाया उभा करायला माऊलीला स्वतःचे मायन बाप बली द्यावं लागले. आता आपण उड्या मारतो काय न बोली त्याच्या जीवा केला भोग वाटा आम्हाला माय बाप बली द्यावं लागले हा पाया उभा राहिला. नामदारानं विस्तार केला नाथ महाराजांना आधार दिला आणि तुकोबारानं कळस काढला.